बिराजदार। जनवार्तामध्ये सर्वांचे स्वागत। पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। कोथरूड मतदारसंघातील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी संभाजी महाविद्यालय या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला। शेवटी मतदान झाल्यानंतर कोणीतरी जिंकणार कोणीतरी हारणार हे विषय फायनल आहे। परंतु कोथरूड भागामध्ये मनसेचा जोरात दिसतोय आणि 100% ह्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार या कोथरूड विधानसभेमध्ये नक्कीच होणार आहे असं मला या ठिकाणी आत्मविश्वासाने वाटते। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। कोथरूड मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनीही आपल्या मतदानाचा अधिकार बजावला। वही वरडू नको रे। इकडे मी नाही केला अजून मध्ये घेतो मी दाखवतो बस करायचं। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। कसबा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला। गेली 30 वर्ष पुणे शहरामध्ये काम करत असताना माझा अनेक लोकांशी, नागरिकांशी संबंध आहे। त्यांची मी कामं केलेली आणि माननीय राजसाहेबांनी मला ही विधानसभेची उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास टाकला। तशीच जनता माझ्यावर आज विश्वास टाकणार आहे आणि प्रचंड बहुमताने मला विजय करणार आहे निश्चित। माहेर सोडून सासरी आले। इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती।
पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कसब्यातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रोहित टिळक यांनीही मतदान केले. अरे बाप, हो हो माहिती घेतलंय. रोहित हवा मंग्यामध्ये नको येऊ. कसब्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक मानकर यांनीही आपले मतदान करून हक्क बजावला. माझाच विजय होणार असा त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला. आले तर माका शिवाजी 238 मानकर दीपक मानकर. वसुधा मानकर. कसबा मतदारसंघामध्ये परिवर्तन निश्चितपणे आहे आणि सर्वसामान्य मतदारांनी ते ठरवलेलं आहे. गेले 20 वर्षामध्ये नागरिकांना जे सहन करावं लागलेलं आहे त्याचं उत्तर मतपेटीच्याद्वारे नागरिक निश्चितपणे या ठिकाणी देतील आणि लोकांना बदल हवा आहे. नागरिकांना माहिती आहे की दीपक मानकर चांगल्या पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये करू शकेल आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हातामध्ये ही इलेक्शन गेलेली आहे. त्यामुळे हा सर्वसामान्य माणूस दीपक मानकरांच्या पाठीशी या निवडणुकीच्या निमित्तानं उभा राहील आणि मला असं वाटतं की मी साधारण एक 15,000च्या पुढं लीडने निवडून येईल या मतदारसंघामध्ये असं मला कॉन्फिडन्स आहे. ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण कॉन्फिडन्स निश्चितपणाने आहे. कारण की सर्वसामान्य मतदारांना मी ज्यावेळी भेटलो त्यावेळी त्यांचं मत जाणून घेतलं आणि एकंदरीत संपूर्ण वातावरण जर कसबा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर बापट साहेबांविषयी असणारी नाराजी या मतदारसंघामध्ये सातत्याने दिसून आलेली आहे आणि हा नाराजीचा सूर मतपेढीपर्यंत निश्चितपणे येईल आणि या कसबा मतदारसंघामधून विधानसभेसाठी दीपक मानकरांना जी उमेदवारी दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय अजितदादांनी ती उमेदवारी निश्चितपणे सार्थ ठरेल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात मतदानाचा हक्क बजावला.
आयडी लिहा 302 11 लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या उत्साहात काही फरक नाही. लोक यावेळेला निर्णायक परिवर्तनासाठी मतदान करतायत. महाराष्ट्रामध्ये भाजपला पूर्ण बहुमत देण्यासाठी मतदान करतायत. आम्ही मतदान करून आलोय आणि मी एवढंच खात्रीने सांगतो की लोकसभा अगर धूम असेल तर हा धूम 2 आहे. आणि यामध्ये लोक, शेतकरी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, सर्व स्तरातले लोक कुठलाही दुसरा संकुचित विचार न करता महाराष्ट्राच्या भल्यासाठी, राष्ट्र के साथ महाराष्ट्र. प्रसिद्ध अभिनेत्री विभावरी देशपांडे हिनेही आपल्या मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. लोक बसले तुमचं नाव सांगा करून लगेच मराठी अभिनेते उपेंद्र लिमये, अमोल पालेकर व संगीतकार सलील कुलकर्णी यांनीही आपले मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. फार छान वाटतं की जे नुकतं ज्यांना अधिकार मिळाले ते तिथपासून ते सगळे आजी आजोबा वोटिंगला उत्साहाने आलेत. आणि आपण जेव्हा सतत सगळ्यावर मतं देत असतो की रस्ते असे नको, इथे पार्क असं नको, हे नको, तर तुम्ही इतकी मतं देत असाल तर आधी तुम्हाला मत द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि सगळ्यांनी आज इकडे इतका उत्साह दिसतोय, पुण्यामध्ये आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये दिसतोय. तीच चर्चा आहे. तर जसा एखादं फेस्टिवल आहे, तर दिवाळीच्या आधीचं एक मोठं फेस्टिवल आहे, तर लोकांनी योग्य तो निर्णय लोक देतीलच. कारण मी एक कलाकार म्हणून सांगतो की पब्लिक नोज इट द बेस्ट. लोकांना सगळ्यात जास्त माहिती असतं. नाही, उत्साहाचं म्हणजे मला असं वाटतं की मतदान हे एक मूलभूत अधिकार आहे असं काहीतरी म्हटलं जातं. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की हे मूलभूत तुमचं कर्तव्य आहे. आणि मी आता दरवर्षी मुंबईतच असतो. आता गेले 8-10 वर्ष पण मी वोटिंगसाठी दरवेळेस पुण्याला येतो. आजही मी फक्त वोटिंगसाठी आलेलो आहे, वोटिंग केलेलं आहे आणि इथनं जाणार. काय लोकांना शिव्या घालायला खूप आवडतात सरकारला आणि याला, पण त्याचेच आपण एक भाग आहोत आणि मग त्याचा आपलं काहीतरी एक मूलभूत भूमिका तरी आपण पार पाडली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळे ते बजावण्यासाठी मी नेहमी येतो. आजही आलेलो आहे, पुण्यात वोटिंग केलेलं आहे. आता बॅक टू वर्क. वाटतं बदल हे बघ काय आहे, 1952 सालापासून ज्येष्ठ आपले साहित्यिक अनेक आहेत, त्यांनी पण एक निगेटिव्ह सूर लावलेला आहे या सगळ्याविषयी. म्हणजे विंदांची परवा बघितलेली कविता जी 1952 साली लिहिलेली आहे की जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते, कोणी मवाळ कोणी जहाल, कोणी सफेद कोणी लाल, कोणी जुना कोणी पक्का, कोणी जुने कोणी पक्के, सब घोडे 12%. आता हे 62 वर्षानंतर सुद्धा अजून परिस्थिती तीच आहे. पण ही किती वास्तववादी नकारात्मकता असली तरीसुद्धा मला असं वाटतं की आपण त्याच्याकडे खूप पॉझिटिव्हली बघायला पाहिजे. जेव्हा सुज्ञ मतदारांचा एक टक्का वाढेल तेव्हा एक पॉझिटिव्ह चित्र यायला काही हरकत नाही. आणि मी अत्यंत आशावादी आहे आणि येस, सकारात्मक बदल घडेल एका आशेवरच तर एक फाईट चालू आहे मित्रा. पुणे शहरामध्ये स्वतंत्रपणे निवडणुकीत सामोरे जाणाऱ्या 5 मोठ्या पक्षांच्या भविष्यासाठी आज पुण्यामध्ये 61.60% मतदान झाले. महाराष्ट्रातील 8 कोटी जनतेने 4119 उमेदवारांचे भवितव्य आज ठरविले आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. पुणे येथील संभाजी महाविद्यालयामध्ये 100 वर्षाच्या एका वृद्ध महिलेने मतदान करून आपला हक्क बजावला. याचबरोबर अनेक वयोवृद्ध स्त्री पुरुषांनी मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचे दिसून आले.
यावेळेस तरुणाचाही सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. तसेच अनेक सेलिब्रिटींनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. सरते शेवटी सर्व पक्षाच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले. उत्सुकता लागली आहे ती निकालाची. बघूया 19 तारखेला कोणाची दिवाळी होणार आणि कोणाची दिवाळी निघणार. आजच्या बातमीपत्रात येथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात पुण्यातील काही विशेष घडामोडींसह. नमस्कार.